शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती येत्या 15 फेब्रुवारी 2026 ला महाशिवरात्री निमित्त आपण नेहमी सेवा करत असतो. यावेळी आपल्याला 9 तारखेपासून 9 फेब्रुवारी पासून आपल्याला म्हणजे सोमवार पासून महादेवांची सेवा करायची. ती कोणती? तर शिवलीला अमृत याचं पठण करायला सुरुवात करायची. तुम्ही 9 तारखेपासून ते तुम्ही 15 तारखेपर्यंत 7 दिवसाचं पारायण करू शकता. ज्यांना 7 दिवस जमणार नाही त्यांनी 3 दिवसाचं पारायण केले तरी चालेल, त्यांनी 1 दिवसाचं केले तरी चालेल. आता 7 दिवसाचं पारायण कसं करायचंय तर शिवलीला अमृत मध्ये 14 अध्याय, तर तुम्ही रोज 2-2 अध्याय जरी वाचले तुमचं 7 दिवसाचं पारायण होते. आणि ज्यांना 3 दिवसाचं पारायण करायचं त्यांनी रोज 5-5 अध्याय जरी वाचले तरीही चालेल, तसंही करू शकता. आणि ज्यांना 1 दिवसाचंच करायचं असेल त्यांनी सोमवारी 9 तारखेला केले तरी चालेल, किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही एक पारायण पूर्ण म्हणजे एक शिवलीला पूर्ण 14 अध्याय वाचले तरी चालेल. 15 अध्याय त्यात आहे तो ऍड झालाय, तोही तुम्ही त्या दिवशी वाचता तरी चालेल. ह्या पद्धतीने तुम्ही त्याचं पारायण केलं तर खूप छान राहील, उत्तम राहील. आणि तुम्हाला त्याच्यात नियम अटी काय आहेत तर नियम अटी खूप सोपे आहेत. फक्त मांसाहार वर्ज्य आहे, तुम्हाला मांसाहार चालणार नाहीये, मद्यपान करायचं नाहीये, परान्नही वर्ज्य करा, फक्त एवढेच नियम आहेत. असं काही नियम नाहीत. ही तुम्ही सेवा करायची, फक्त सेवा मनापासून करा. आता कधी करायची तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. तुम्ही प्रदोष काळात केली तरी चालेल, पहाटे 4 ला उठून केली तरी चालेल. प्रदोष काळ म्हणजे किती? संध्याकाळी 5 ते 7:30 पर्यंत तुम्ही जरी केली तरी चालेल. खूप छान सेवा आहे. आता सेवा करायची तुम्हाला काय संकल्प कसा करायचा तर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचंय. जर तुम्ही सोमवारी सेवा सुरू करणार असाल तर सोमवारी सुद्धा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जावा, त्यांना पंचामृताने अभिषेक करा, पाणी अभिषेक करा, त्यांना बेलपत्र वाहा, त्यांना मनातली इच्छा सांगा आणि त्यांना सांगा, ए महादेवा, ए भोलेनाथा, तुम्ही माझ्याकडून माझी ही इच्छा आहे, मराठी मला शिवलीला अमृत पारायण करायचे, ती तुम्ही माझ्याकडून करून घ्या. हे त्यांना प्रार्थना करा, तुम्ही सेवा माझ्याकडून करून घ्या, त्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना करा. आणि जेव्हाही तुम्ही पारायणाला बसाल तेव्हा देवघरामध्ये तुम्ही दिवा लावा. मांडणी करायची वेगळी अशी विशेष काही गरज नाहीये, कारण तू जागा असेल तर तुम्ही मांडणी केली तरी चालेल, पण नसेल तुमच्या घरात जागा तुम्ही मांडणी करू नका. देवघरात दिवा लावा. तुमच्या घरात शिवपिंड असेल शिवपिंडीला तुम्ही बेलपत्र वाहा आणि तिथेच दिवा लावा आणि पहिली ओम नमः शिवाय 1 माळ करा, श्री स्वामी समर्थ 1 माळ करा आणि तुम्ही पारायणाची सुरुवात करा. आता सांगता कशी करायची? सांगता 7व्या दिवशी केली तरी चालेल, 8व्या दिवशी केली तरी चालेल. 7व्या दिवशी सांगता का तुम्ही सांगतायला काय करायचं? तुम्हाला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा महादेवाला. तुम्हाला 2 जानवे जोडे, 1.25 मीटर कपडा, सफेद कपडा आणि 1 किलो तांदूळ, 1 किलो साखर घेऊन जावा. तुम्ही महादेवाला अर्पण केलं तरी चालेल किंवा एखाद्या गरीबाला तुम्ही दान केलं तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला सांगता करायची. सांगता ही खूप सोपी आहे. ज्यांचं 7 दिवसाचं पारायण महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण होते त्यांनी 8व्या दिवशी सांगता केली म्हणजे सोमवारी जरी सांगता केली तरी चालेल. मग तुम्ही यथाशक्ती तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला, तुम्ही दहीभाताचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. जशी ज्याची इच्छा तसं ते करू शकतात, काही अडचण नाहीये. खूप सोपी आणि खूप छान आहे. महादेव पावणारच आहे. श्री स्वामी.